आपल्या या म्हणजे एक प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, जरी फार भूमिका तुला हव्या तशा केल्या नसतील किंवा संख्यात्मक नसेल, पण गुणात्मक दर्जा तुझा नेहमीच वरती होता आणि तो नेहमीच वरती असेल. कारण काही लोक 900 हजार सिनेमे करतात. दिलीप कुमारने 80 सिनेमे केले, पण तो गुणात्मक दर्जा जो होता तो संख्यात्मक या गोष्टीने येऊ शकणार नाही. आणि आज मराठी चित्रपट सृष्टी जिथे कुठे असेल, कलाकार जिथे कुठे असतील, त्यांच्या जाणीवा ज्या काही प्रगल्भ झाल्या असतील नसतील, 100व्या मजल्यावर उभ्या राहिलेल्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तो जो पाया होता, तो पाया पहिला मजला ते 99व्या मजल्यापर्यंत काही लोकांनी आजवर कामं केली आहेत, ते मजले चढवत गेलेत, म्हणून आपण 100व्या मजल्यावर उभे आहोत. त्यामुळे या लोकांना विसरून चालणार नाही. आणि आय विश की मला तर काम करायचंच आहे, पण माझी ही इच्छा मी व्यक्त करतो की हा चित्रपट पाहिल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना हिच्यातलं जे खरं आई पण आहे, तिच्यातलं जे बाई पण आहे, तिच्यातली अभिनेत्री, तो जो दर्जा आहे तो सर्वदूर पसरावा, तो सगळ्यांना समजावा. आणि कोकली गोट आणि सुपरी सारखे ह्या ज्या दोन निर्मिती संस्था एकत्र आल्या, एक वेगळ्या पद्धतीने वेगळी वाट निवडण्याचं धैर्य, कौशल्य आणि धाडस हे दाखवत आहेत. तर त्यांना पाठबळ जे आहे प्रेक्षकांचं ते मिळावं आणि मराठी चित्रपट खऱ्या अर्थानं आणि त्या चित्रपटाची ही नायिका खऱ्या अर्थानं जगाच्या पटलावर पुन्हा एकदा तिचा खोल ठसा आणि तिचं हे जे हसू आहे हे सर्वदूर पसरावं. आणि बस, बाकी आय लव्ह यू. थँक्यू. कुणाला काही बोलायचं, तुम्हाला काही थोडं ऍड काय करायचं, या ना तिघीच आहे.